सुंदर रूप तिनं पाहिल्याबरोबर म्हणली, काना तुला पाहिल्यानंतर तर दृष्टी माघारी फिरू वाटत नाही रे. तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी, माझ्या चित्ता तुझ्या पाया मिठी पडली पंढरी राया. काना किती छान दिसतोस. एक क्षणभर मनामध्ये विचार करते याला मारू नये, इतकं सुंदर बाळ नाही मारवं. किती सुंदर आहे बाळ. सांगा बरं, शत्रू आहे ती दुष्ट राक्षसिणी, पण तिचं सुद्धा मन वेधून घेतलं भगवंतानं. इतकं सुंदर रूप. भक्ताच्या मनाला मोहिनी घालतील यात काय नवले नाही का. जर शत्रूच्या मनाला मोहिनी घालणारं रूप भगवंतानं धारण केलं भक्तांच्या आग्रह असतो, तर मग भक्ताच्या मनाला मोहिनी घालतील यात काहीच नवल नाही. भक्तांचं तर आगळी वेगळीच अवस्था होती नाही का. त्या गोपींनी भगवंताला पाहिलं की देखिला डोळा बैसला मणी तोची वदनी उच्चारी. ती जर बाजारामध्ये कधी दही दूध विकायला गेली तर दही घ्या दूध घ्या म्हणायचं तिचं विसरून, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, कोणी दामोदर घ्या. सती मथुरे जागे तव हसती मथुरे जागे. गोविंद क्या कोणी दामोदर जागे, गोविंद क्या कोणी दामोदर जागे. तव हसती मथुरे जागे, तव हसती मथुरे जागे. गोविंद क्या कोणी दामोदर गोविंद घ्या कोणी दामोदरू घ्या गी तव तव हासती मथुरेच्या गी. मथुरेमध्ये असणाऱ्या गोपींनी ऐकायचं. त्या गोकुळातल्या गोपीने भगवंताला पाहिलं आणि विसरून गेली. ती देखिला डोळा बैसला मनी अशी अवस्था झाली. आणि मग ती गोविंद घ्या दामोदर घ्या दही घ्या दूध घ्या म्हणायचं विसरूनच गेली. गोविंद घ्या दामोदर घ्या कृष्ण घ्या हरी घ्या असं ती म्हणू लागली. मग सांगायचं तात्पर्य काय की भक्तांची मन भगवंत मोहून घेतील यात नवलच नाही. दुष्टांचे सुद्धा मन मोहून घेतले होते भगवंताने. तर अशा प्रकारचं सुंदर रूप जर धारण करायला लावलं असेल कोणी तर ते भक्तांनी लावलेलं. म्हणून भक्तावीण देव कैसे रूप घडी. एक आणखीन झालं पहा. भगवंतानं रूप जसं धारण केलं की जसं गोड रूप आहे भगवंताचं, तसं भगवंतानं नामही सुंदर अशा प्रकारचं धारण केलं. भगवंताला नामही तशाच प्रकार. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम. देई मुझ प्रेम सर्वकाळ, देई मुझ प्रेम सर्वकाळ सर्वकाळ सर्वकाळ. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप तुझे नाम. देई मुझ प्रेम सर्वकाळ, देई सांगतात गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई माझ प्रेम सर्व काळ. भगवंताचं रूपही गोड, भगवंताचं नामही अशाच प्रकारचं गोड. भगवंताला जर भगवंताला रूपच नसतं आलं तर नामही नसतं आलं. नाम नसतं आलं तर जे असहाय्य भक्त आहेत, जे दीन भक्त आहेत, जगामध्ये ज्यांना कोणी सहारा नाही, त्यांच्या वेळेस महान संकट आलं असं तर कोणाला हाक मारली असते. जगातलं तर कोणी सहारा देत नाही. स्वतःच्या इंद्रियांनी सुद्धा ज्यांना टाकून दिलेले अशा प्रकारची जी व्यक्ती आहेत असहाय्य बिचारी, कोणीच त्यांना सहाय्य करणार नाही जगामध्ये. अशा प्रकारचे जे दीन व्यक्ती आहेत अशा व्यक्तींना कोण आधार होता? मग कोण होतं त्यांना? आपलं म्हणायला कोण होतं त्यांना? परंतु अशाही व्यक्तींना ज्याला जगात कोणी सहारा राहिलेला नाही, सगळ्यांनी हातचं टाकून दिलेल्या आशाने जर भगवंताला हाक मारली
तर भगवंत धावत येतात ना, दिनांसाठी धावत येतात परब्रह्म परमात्मा. म्हणून भगवंताला नावच नसतं आलं तर कुणाला हाक मारायची होती संकट काळामध्ये. द्रौपदीवर जेव्हा एवढं महान संकट आलं, एवढी मोठी महासभा भरलेली, भरसभेमध्ये त्या दुष्ट दुःशासनानं तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. भीष्म पितामह, द्रोणाचार्य, तिचे पती वगैरे सगळे महान महान बसले होते सिंहासारखे, काय शक्तिशाली होते ते. पण कोणीही विरोध केला नाही. दुःशासन तिच्या वस्त्रांना झटत होता आणि कोणी सुद्धा ब्र शब्द सुद्धा तोंडातून काढत नव्हतं. कोणी काही सहाय्य करत नव्हतं. पतीकडे पाहिलं तर पती सुद्धा सहाय्य करत नव्हते. शेवटी तिनं स्वतःच्या शक्तीचा वापर करून पाहिला, पण स्वतःची शक्ती सुद्धा नाकाम झाली. काही फायदा नाही झाला तिचा स्वतःच्या शक्तीचा सुद्धा. आता मात्र आपली सर्व सभेमध्ये लाज जाणार असं तिला वाटलं आणि मग तिला पटकन आठवलं की लाज रखो तुम मोरी प्रभुजी, लाज रखो तुम प्रभुजी, लाज रखो तुम मोरी प्रभुजी, रखो तुम मेरी. प्रभू, आता भर सभेमध्ये माझी लाज जाण्याची वेळ आलेली. प्रभू, तुमच्याशिवाय मला कोणी नाही. भगवंताला हाक मारली, कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरी तू आमचा कैवारी, आले विघ्न निवारी, कृष्णा धावरे. धाव परमात्मा धाव, असे म्हणून कृष्णा कृष्णा म्हणून हाक मारू लागले. भगवंतानं विचार केला, माझ्या द्रौपदीला काहीतरी संकट पडलेले. धावत आले, म्हणले काय झालं. पाहिलं तर द्रौपदीचे वस्त्रहरण होत आहे. तेव्हा भगवंतानं सांगितलं, द्रौपदी घाबरू नको, मी आलो ना. मग द्रौपदी मातेला दिलासा मिळाला. भगवंताने वस्त्र पुरवतच गेले, दुःशासन वस्त्र ओढतच गेला, पण द्रौपदीला वस्त्र कमी नाही पडले. द्रौपदीची लाज राखल्या गेली. जर समजा भगवंताला रूपत नसतं तर नाम आलं नसतं, आणि नामच आलं नसतं तर अशा भर सभेमध्ये ज्यावेळेस ती असहाय्य झालेली द्रौपदी माता होती, तिनं कोणाला हाक मारायची होती. कोण होता असा की जो सरदय आहे, धावून येऊन भक्ताचं संकट निवारण करीन. भगवंताशिवाय कोण होतं दुसरं, नाही का. आणि म्हणून भगवंताला रूप आलं म्हणून नाम आलं. नाम आल्यामुळे आज द्रौपदी मातेची लाज राखल्या गेली. अनेक संकटामधून अशा अनेक भक्ताला पडता जडभारी, दासी आठवावा हरी, मग तो होऊनी दिशीण आड घाली सुदर्शन. पण काय आठवलं असतं जर देवाला रूपही नाही, नामही नाही, तर कसं आठवण केली असती भक्तांनी. दासी आठवावा हरी कसं आठवलं असतं. परंतु भक्तांची कृपा आहे, भगवंताला त्याने रूप धारण करायला लावलं, आणि त्याचप्रमाणे भगवंताला गुण धारण करायला लावले. कारण रूप आले की नाम आलं, नाम आलं की गुण आले, आणि गुण आल्यामुळे अनेक जे भक्त आहेत, दीन भक्त जे आहेत, त्या दीन भक्तांना सुखराशी प्राप्त झाली. दीन आणि दुर्बळाशी सुखराशी हरिकथा. भगवंताचे जे गुणानुवाद आहेत ती हरिकथा आहे. दीन दुर्बळांना किती दिलासा आहे मोठा, नाही. पैसा वाचून महान सुख, कुठली कष्टा वाचून महान सुखाचा लाभ होतो. भगवंताच्या कथेमुळे सगळे दुःख विसरून जातात. संसारात अनंत कष्ट असतात, पण भगवंताचं चरित्र श्रवण केलं, कथा श्रवण केली, गुण ऐकले, गुणानुवाद श्रवण केले की जीवाचे सगळे दुःख नष्ट होतात आणि तो महान सुखाला प्राप्त होतो. दीन आणि दुर्बळाशी सुखराशी हरिकथा तारू भवसागरीचे. उंच नीचा अधिकारिणी, इथं पुन्हा सर्वांना अधिकार आहे. उंच असो का नीच असो, कोणी असो, सर्वांना इथे अधिकार आहे भगवंताचे गुणानुवाद ऐकण्यासाठी. सकळाची येते आहे अधिकार, कलियुगी उतार हरिचरण, कलियुगी उतार हरिचरण.